महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी विशेष बातमी आलेली आहे। 1 जुलै 2026 नंतर सरकार 5 मोठ्या बदलांची घोषणा महाराष्ट्रामध्ये लागू करत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तसेच सामान्य नागरिकांनो थेट तुमच्या घराच्या बजेटला याचा फटका बसणार आहे। काही गोष्टी महागल्या जाणार आहेत तर काही योजनांचा मोठा लाभ देखील तुम्हाला मिळणार आहे। गॅस सिलेंडरचे भाव बदलणार आहेत। लाडकी बहीण योजनेचे पैसे तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतचे देखील मोठा निर्णय लागू होत आहे। रेशन कार्ड धारकांनो तुमच्यासाठी 2 विशेष बातम्या आल्या आहेत। गहू आणि तांदळाचा कोटा आता सरकार वाढवण्याचा निर्णय घेत आहे। त्यामुळे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना नियमांमध्ये बदल होणार आहेत। महाराष्ट्र सरकारने 5 मोठे बदल केले आहेत। त्यातला एक नियम हा 60 वर्षावरील नागरिकांसाठी देखील आहे। त्यामुळे त्यांना देखील योजनेचा लाभ मिळेल। जर तुम्ही महाराष्ट्रातील नागरिक असाल आणि तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट बँकेमध्ये असेल तर लक्षपूर्वक ऐका। पुढची 5 मिनिटं तुमच्यासाठी महत्त्वाची ठरतील, कारण तुमच्या घराचं बजेटमध्ये आता मोठा फेरबदल होणार आहे। एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे गॅस आणि रेशन कार्डचे नियम बदलल्यामुळे तुमच्या खिशाला मोठी कात्री देखील लागू शकते। सरकारने 5 मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे। स्वतः मोदी सरकार आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एकत्रित घेतलेले निर्णय यामध्ये समाविष्ट आहेत। शेतकरी बांधवांनो तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलंच असेल की ग्लोबल एनर्जीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे तुमच्या घरामध्ये याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळतील। गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठे बदल होणार आहेत। लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा होतात, परंतु यासोबत सरकार आता 2100 रुपयाचा वाढीव हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय घेत आहे। त्यामुळे सरकारने 2 अटी देखील लागू केल्या आहेत, त्या देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। काही गोष्टींमुळे तुमच्या खिशाला कात्री लागू शकते, तर काही गोष्टींमुळे तुमचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला दिलासा देखील मिळणार आहे। जे 5 निर्णय घेण्यात आले आहेत त्याचा फायदा महाराष्ट्रातील 70% नागरिकांना होऊ शकतो, तर 30% नागरिकांना याचा मोठा तोटा देखील होऊ शकतो। शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी तर विशेष बातमी आहे, कारण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील सरकारकडून अधिकृत तारीख आता जाहीर करण्यात आली आहे। मित्रांनो हे बदल 1 जुलैपासून लागू झाले असले तरी देखील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या नियमांची अंमलबजावणी चालू करताना विशेष सूट देखील देण्यात येऊ शकते। लक्षात ठेवा की आता तुमच्या घरापर्यंत पोहोचला जाणारा प्रत्येक किराणा माल आणि प्रत्येक वाहतुकीचा खर्च हा वाढला गेला आहे। त्यामुळे दर हे 4 पटीने वाढणार आहेत। कोणत्या जिल्ह्यांमध्ये याचं वितरण हे महागाईच्या दरामध्ये होईल आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतात याची देखील यादी समोर आली आहे। आता मुंबईकडून येणाऱ्या बऱ्याच गोष्टी ह्या महागल्या जातील। आयात निर्यातीचा खर्च वाढल्यामुळे हे बदल होत आहेत, परंतु महाराष्ट्रातील असे काही जिल्हे आहेत की जिथे या किमतींमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ देखील होऊ शकते। मित्रांनो तुम्ही बातम्यामध्ये ऐकलंच असेल की जागतिक स्तरावरती ते गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे आणि भारताला लागणारा गॅस आयात करावा लागतो। त्यामुळे 1 जुलैपासून पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे। घरगुती गॅसचे दर काय आहेत आणि महागाईच्या काळामध्ये यामध्ये तुम्ही कसे पैसे वाचवू शकता याची माहिती देण्यात आली आहे। पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील केवळ इंधनापुरते मर्यादित राहिलेले नाही आहेत, कारण जेव्हा इंधन महागलं जातं तेव्हाच भाजीपाला, दूध आणि इतर वस्तूंची वाहतूक देखील महागली जाते। साहजिकच याचा परिणाम हा आपल्या खिशावरती होतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीवर देखील याचा प्रभाव पडणार आहे। पण सरकारने जे 5 मोठे बदल केले आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक बातमी आली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेमध्ये सरकारने काही नवीन बदल केले आहेत, जेणेकरून पारदर्शकता वाढणार आहे, परंतु वाढीव हप्ता देखील महिलांना मिळणार आहे। बहिणींनो तुमच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे, कारण इथून पुढे तर सरकारने ज्या 5 नियमांमध्ये बदल केलाय त्यामुळे बऱ्याच गोष्टी महागल्या जाणार आहेत आणि बऱ्याच गोष्टींचे दर हे गगनाला भिडणार आहेत। काही वेळेस तुमच्या महिनाभराचं बजेट देखील कोलमडू शकतं। युद्धाचा परिणाम हा राष्ट्रीय बाजारपेठांवरती झालाय, त्यामुळे 1 जुलै 2026 पासून गॅसच नाही तर पेट्रोलच्या दरामध्ये देखील बदल होतील। तुमच्या घराच्या किराणा मालाचे प्रत्येक वस्तूचे भाव हे बदलले जाणार आहेत। खिशाला कात्री लागू शकते आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की यामध्ये हवामान देखील बदलत आहे। महाराष्ट्रामध्ये जिथे पाऊस पडायला होता तिथे पाऊस पडत नाहीये आणि जिथे नको होता तिथे ओला दुष्काळ निर्माण होत आहे। याचाच परिणाम आपल्या शेती आणि भाजीपाल्यावरती होणार आहे। त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर हे पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सरकारने सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत असताना
असताना त्यांना दिलासा देण्यासाठी आता अल्पभूधारक नागरिकांना दिलासा देत रेशन कार्डवरती घोषणा जाहीर केली आहे। सरकारने काही धान्यांच्या आयातीवरचे कर कमी केले आहेत, तसेच रेशन कार्डवरती मिळणाऱ्या गहू आणि तांदळाची सुविधा देखील वाढवण्यात आली आहे। त्यामुळे रेशन कार्ड धारकांना सरकारकडून सहाय्य मिळत आहे। आता महाराष्ट्रामध्ये यंदा हवामानाचं चक्रच बिघडलंय, कधी अतिवृष्टी होते तर कधी कोरडा दुष्काळ पडतोय आणि याचा थेट फटका हा शेतीला बसला आहे। जेव्हा शेतीवर फटका बसतो तेव्हा किराणा मालाचे भाव देखील गगनाला भिडतात, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढणार आहेत। तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती जो तणाव निर्माण झाला होता मागील काही महिन्यांमध्ये, जी युद्धाची परिस्थिती सुरू होती, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील वाढल्या आहेत। भाजीपाल्यापासून दुधापर्यंत सगळ्याच वस्तूंच्या दरामध्ये बदल होतील। त्यामुळे तुम्ही जर गृहिणी असाल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता लक्षपूर्वक पहा। पेट्रोल डिझेलपासून ते रोजच्या घरामध्ये लागणाऱ्या मिठापर्यंत वस्तू महागल्या जाणार आहेत। काही वस्तूंचे भाव हे गगनाला भिडणार आहेत आणि हे केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये चेन विस्कळीत झाली आहे। जागतिक युद्धाचं सावट होतच, परंतु हवामानातील बदलामुळे देखील शेतीवर मोठा परिणाम झालाय। 10 वस्तूंचे भाव हे आता बदललेले पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये 5 गोष्टी तर तुमच्या खिशाला थेट कात्री लावणाऱ्या आहेत, तर 5 गोष्टींच्या किमतीमुळे तुम्हाला दिलासा मिळू शकतो। मित्रांनो, जागतिक तणावामुळे आणि आंतरराष्ट्रीय सप्लाय चेन विस्कळीत झाल्यामुळे वस्तूंचे भाव बदलत आहेत, परंतु तुमच्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक जो असतो तो जेवणाला फोडणीस टाकण्यासाठी महत्त्वाचा असतो, तो म्हणजे खाद्यतेल। मग तुम्ही सोयाबीन तेल वापरत असाल किंवा सूर्यफूल तेल वापरत असाल तर त्या तेलाच्या किमतीमध्ये 10% वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यानंतर घरगुती सिलेंडरच्या किमतीवर देखील याचा परिणाम होणार आहे। आंतरराष्ट्रीय इंधन किमतीवरती थेट संबंध येणार आहे। जर तुमच्या घराचे बजेट हे गॅसच्या किमतीवर अवलंबून असेल तर आता तुम्हाला बचत करावी लागणार आहे। बिस्किटे, नमकीन, पॅकेट्समध्ये मिळणारे खाद्यपदार्थ देखील महागले जातील। याचं मुख्य कारण म्हणजे कच्च्या मालाची वाढती वाहतूक खर्च आणि GSTच्या नियमांमधील काही बदल असतील। त्यामुळे या वस्तूंचे दर वाढल्यामुळे लहान मुलाच्या खाऊच्या डब्यापासून ते संध्याकाळच्या चहाच्या नाश्त्यापर्यंतचा खर्च वाढेल। हळद, जिरे, मिरची यासारख्या रोजच्या मसाल्यातले पदार्थ देखील महागले जातील। हवामान बदलामुळे तसेच महाराष्ट्रातील अनपेक्षित पावसामुळे मसाल्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। कमी उत्पादन आणि जास्त मागणी यामुळेच मसाल्याचे भाव देखील वाढतील। पूर्वीपेक्षा किमती महागल्या जातील। त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आता स्थिर असल्या तरी इतर करारामुळे आता त्या महागल्या जातील। माल वाहतूक महागल्यामुळे भाजीपाल्यापासून किराणा मालापर्यंतच्या सगळ्या वस्तूंची किमतीमध्ये वाढ होईल। नागरिकांनो, तुमच्यासाठी दिलासादायक बातमी देखील आली आहे, कारण सरकारने जे 5 निर्णय घेतलेत त्यामुळे काही 5 गोष्टींचे दर हे आता स्वस्त देखील होणार आहेत, म्हणजेच तुम्हाला दिलासा मिळू शकतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने गहू आणि तांदळाचा कोटा वाढवण्याचा निर्णय घेतला। तर पिवळा आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी देखील आनंदाची बातमी येत आहे की आता जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला गहू आणि तांदूळ मिळण्याची शक्यता आहे। हवामान बदलाचा फटका काही ठिकाणी बसलाय, तर सरकारच्या नवीन वितरण प्रणालीमुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याचे भाव कमी होणार आहेत। जर तुम्ही सीझनल वस्तूंची खरेदी केली तर तुमचे पैसे नक्कीच वाचू शकतात। साखर उद्योगासाठी सरकारने काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, त्यामुळे बाजारामध्ये साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध होईल। बाजारामध्ये साखरेचे भाव हे स्थिर होतील। सरकारने औषधी केंद्राच्या माध्यमातून जेनेरिक औषधावरती मोठी सबसिडी जाहीर केली आहे। जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी नियमित औषधे घेत असतील तर त्यांच्या औषधासाठी आता तुमचे पैसे बचत होतील। सणासुदीच्या हंगामापूर्वी नवीन सरकारी पॉलिसीनुसार काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये देखील सवलती मिळणार आहेत, त्यामुळे त्या ऑफरचा फायदा देखील नागरिकांना होऊ शकतो। मित्रांनो, 1 जुलैपासून मोठे बदल आहेत, त्यामुळेच काही गोष्टी महागल्या जातील तर काही गोष्टी स्वस्त होतील। त्यामुळे सरकारने घेतलेले 5 नियम जाणून घेऊनच खरेदी करा।